अंतरी दत्त. दत्त मार्गात येणं हेच मुळे जीवात्म्याच्या भाग्याचं लक्षण. याची सुरुवात कुठल्या तरी चमत्काराने, पुस्तक वाचल्याने अथवा आसपासच्या कोणत्या तरी दत्तस्थानातील दिलेल्या प्रसादाने होते. हळूहळू ही गोडी वाढत जाते. आजूबाजूला कुठेतरी मठ सापडतो. ही गुरुमार्गातील वाटचाल हवीहवीशी वाटू लागते. सगुण रूपाची सेवा चालू होते. श्रीफळ, तुळशी, पेढे, खडीसाखर यांचा दत्तीप सुरू होतो. नवस बोलले जातात. देवाणघेवाण सुरू होते. त्या गुरुशी, त्या तत्वाशी. हे खूप काळ चालते. भक्त संतुष्ट होतो. प्रापंचिक ऐश्वर्य लाभतं. पण यापुढे जाऊन आर्तता, गुरुप्राप्तीचं तळमळ जर भक्तांच्या हृदयात आली तर मग गुरु भक्ताला वेगळ्या मार्गावर घेऊन जातो. गुरु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात देण्यास तयारच असतो. मग ह्या निर्गुण मार्गावर काही विशिष्ट टप्प्यांवर काही दिव्य आत्मे ते सिद्धपुरुष भक्तास भेटतात. तिथून सुरू होतो साधकाच्या सगुणाकडून निर्गुणाचा प्रवास. येथे काथाकुट्ट नाही, अवडंबर नाही, साधनांची, पैशांची, गादीची गरज नाही. गरज फक्त आत्मसमर्पणाची, थोड्याशा वेळेची आणि नामस्मरणातील एकरूपतेची. हे अनुभवणं खूप आनंददायी आहे, आश्वासक आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.